नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चिनू अगरवाल, एक मनोवैज्ञानिक आहे, फीलिंग माइंड्सची निर्देशिका आणि हेमा फाउंडेशनची विश्वस्त. तुम्ही सर्व मागील वर्ष जुलैपासून आजपर्यंत माझ्यासोबत या जीवन मूल्यांच्या यात्रेत एकत्र प्रवास करत आला आहात. या यात्रेत आता आपण एक खूपच छानशा टप्प्यावर पोचलोत, ज्याचं नाव आहे इनर हार्मनी. मित्रांनो, आपण सर्व संपूर्ण आयुष्य आनंदाच्या शोधात असतो. जर आपण कोणाला हे विचारलं की तुम्ही आयुष्यात काय करू इच्छिता, तर सगळे हेच म्हणतील की मला एक आनंदी आयुष्य पाहिजे. तर हा आनंद कसा आपल्याला मिळेल? आपण जेव्हा लहान असतो तेव्हाच आपल्याला शिकवलं जातं की बाळा, लिहा, शिका, मोठा माणूस व्हा, मोठे घर घ्या, मोठी गाडी घे, मग तू खूप खुश राहशील. आणि आपण ह्या धावपळीचा भाग बनतो. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पहिलं येऊ इच्छितो, त्यानंतर आपल्याला एक गाडी घ्यावीशी वाटते, मोठं घर बनवावंसं वाटतं, छान छान महागडे कपडे घ्यावेसे वाटतात, दूर दूर देशात महाग महाग गोष्टी बघायला जावंसं वाटतं, महाग महाग दौऱ्यावर जावंसं वाटतं. पण जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळी आपल्या मनात तोच ताण, तोच त्रास आपल्याला घुटमळून ठेवतो. तेव्हा मग असं वाटतं की कुठेतरी आपण जो आनंद शोधत आहोत तो एक मृगजळसारखा तर नाहीये ना. मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तो हे सांगतो की आनंद हा लहान गोष्टीमध्येच असतो. आनंद वैयक्तिक नात्यांमध्ये असतो. आनंद खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे ज्यांना पुढचा विचार करता करता आपण दुर्लक्ष करत जातो. मित्रांनो, कधी तुम्ही सकाळी सकाळी उगवत्या सूर्याचा आनंद घेतलाय का? कधी फुलांच्या रंगाचं कौतुक केलंय? त्या क्षणांना आपण जर जगू शकलो त्यावेळी आपण विचारात असतो आणि तो क्षण आपल्या हातून निघून जातो. हा अंतर्गत आनंद, इंटरनल ब्लिस आपल्याला कसं मिळेल आणि त्याचा तपास कसा पूर्ण होईल? एक खूप छान चित्रपट हेमा फाउंडेशनद्वारे बनवला गेलेला इनर हार्मनी, ज्यात आजोबा आणि नातवाचं खूप छान नातं दाखवलं गेलंय की कसं आजोबांच्या छोट्या आनंदासाठी नातू खूप मेहनत करतो आणि त्याला तेव्हा कळतं की आठाण्याचा आनंद काय असतो. या माझ्यासोबत हा चित्रपट पहा आणि त्यासोबत जे दिलेले कार्य आहे त्याला पूर्ण करा, जसं तुम्ही नेहमी करत आला आहात. आणि या टप्प्यात अंतर्सुख जर तुम्ही अनुभवलं तर मला नक्की सांगा. धन्यवाद.